प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ याचे 8 पुरुषवाचक जे सर्वनाम आहेत त्या 8 पुरुषवाचक सर्वनामाच्या आपण इथं 8 वाक्य बनवूया. आपण काल आय वी हे 2 सर्वनामाचे आपण काल वाक्य बनवले. आज आपण यू यू ही शी इट दे या सर्वनामाचे सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये बदलूया, म्हणजे साध्या भूतकाळामध्ये बदलूया. परंतु तत्पूर्वी तुम्ही इथे या काळाचे मराठी सफिक्स लिहून घ्या, कारण मराठी सफिक्स शिवाय वाक्याचा अर्थ लिहिता येत नाही. त्यामुळे या काळाचा मराठी सफिक्स पहिला सफिक्स आहे ला, पहिला सफिक्स आहे ला, दुसरा आहे लो, दुसरा आहे ली, तिसरा आहे ले आणि चौथा आहे लो, लाली लेलो. ठीक आहे. तर आपण आता सेकंड पर्सन म्हणजे काय, द्वितीय पुरुषी सर्वनाम कोणतं आहे आपलं, एकवचनी सर्वनाम यू आहे. यू चं पहिलं वाक्य घेऊया आणि ते वाक्य आपण घेऊया सिंपल प्रेझेंट टेन्सचं. यू राईट अ लेटर. काळ कोणता आहे हा? काळ आहे साधा वर्तमान. काळ आहे साधा वर्तमान काळाचा मराठी अर्थ होतो तू पत्र लिहितोस, लिहितोस ऑब्लिक लिहितेस. काय, मुलगा म्हणेल लिहितोस, मुलगी म्हणेल लिहितेस वगैरे. ठीक आहे. तर आपण हे वाक्य प्रेझेंट पर हे वाक्य आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये बदलूया. राईट काय आपले मेन वर्ब आहे, म्हणजे मुख्य क्रियापद आहे, त्याचा अर्थ लिहिणे असा होतो. म्हणून आता इथे करता येतं की राईटचे वर्ब टू घ्या, कारण इथे वर्ब टू म्हणजे काय, क्रियापदाचे दुसरे रूप फक्त आणि फक्त सिंपल पास्ट टेन्स मध्येच असते, म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये असते. त्यामुळे राईटचे वर्ब टू घ्या. रोट, राईट, यू रोट अ लेटर. याचा अर्थ लिहायचा कसा, तू पत्र. चला, रोडचं वर्ब काय, राईट. राईटचा मराठी मध्ये काय होतो, लिहिणे. तावगरल्या लिही, लिहिणे. आता काय करायचं, मराठी या क्रियापदाच्या मराठी अर्थामध्ये शेवटची एक मात्रा असणारा अक्षर इथं वगळायचं आणि तिथं या 4 प्रत्ययापैकी एक प्रत्यय लावायचा. तू पत्र लिहिले, ऑब्लिक लिहिलेस असंही चालतं. ठीक आहे. चला, आता याच्यामध्ये अनेक गोष्टी यू असतात. याचा अर्थ काय होतो मराठी, तुम्ही पत्र लिहितात, लिहितात अनेक गोष्टी. आणि याचा अर्थ काय होतो, याचा सिंपल पास्ट टेन्स होतो तुम्ही पत्र लिही ले. इथे ले बघा, ले सफिक्स आहे मराठी. ओके. चला, आता थर्ड पर्सन ही शीटचे वाक्य बनवूया. जर थर्ड पर्सन आहे आपलं प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम. ही राइट्स अ लेटर. काळ कोणता आहे हा? काळ आहे साधा वर्तमान. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो तो पत्र लिहितो, तो पत्र लिहितो. आता हे वाक्य कसं बदलायचं सिंपल पास्ट टेन्स मध्ये? सिंपल पास्ट टेन्स मध्ये एक वाक्य कसं बदलायचं बघा. ही करता यायचं जेव्हा राइट्स टू काय रोटच आहे. पुन्हा एकदा ही रोट अ लेटर. याचा अर्थ काय होतो मराठी? त्याने, त्याने पत्र लिहिले. ठीक आहे. त्याने पत्र लिहिले म्हणजे इथं तो कटलं, इथे ले आलं, म्हणजे काय, त्याने पत्र लिहिले. नंतर थर्ड पर्सन शी राइट्स अ लेटर. पुन्हा एकदा काळ कोणता आहे? साधा वर्तमान काळ. ओके. याचं काय होतं, कसं होतं वाक्य? शी. याचा अर्थ मराठी
ती पत्र लिहिते. ओके, बघा इथे तो, ती, ते, तात हे कुठले प्रत्यय आपले, हे प्रत्यय सिंपल प्रेझेंट टेन्सचे, म्हणून इथे हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, लिहिते. तर याचा सिंपल पास्ट टेन्स कसा होतो बघा, शी. आपला नियम काय म्हणतो, वर्ब टू घ्या सिंपल पास्ट टेन्स मध्ये. शी रोट अ लेटर. याचा अर्थ काय होतो मराठी, याचा मराठी अर्थ होतो तिने, सॉरी तिने पत्र लिहिले. बघा, तिने पत्र लिहिले. ओके, तिने पत्र लिहिले असा वाक्याचा अर्थ होतो. आता घ्या दुसरे पुरुषाचे सर्वनाम, थर्ड पर्सन, तृतीय पुरुषी, एकवचनी सर्वनाम. कोणता रे बाबा, इट आहे. इट आपण इट वापरतो वस्तूसाठी आणि प्राण्यासाठी. माणसासाठी आपण आयट, इट हे सर्वनाम वापरत नाही. चला आता एक वाक्य आपण इटचे वाक्य घेऊया. काऊ घेऊया, ठीक आहे. काऊ म्हणजे काय, गाय. बघा, काऊ इट्स, इथं क्रियापद इथं मी बदलून घेतो यासाठी. काऊ इट्स ग्रास, म्हणजे काय रे बाबा, गाय गवत खाते. ओके, कसं काय बघा, इथं काऊ म्हणजे काय, थर्ड पर्सन आहे. तर नियम काय सांगतो की वस्तूसाठी आणि प्राण्यासाठी इथं इट हे घेतलं जातं. त्यामुळे इथे काऊ ऐवजी इथे इट हे सर्वनाम इथे आपण वापरू शकतो, ठीक आहे, काही अडचण नाही. आता एक वाक्य कसं बदललं बघा सिंपल पास्ट टेन्स मध्ये. काऊ येट, इटचा सेकंड फॉर्म कोणता रे बाबा, येट आहे. येट, येट, काऊ येट ग्रास. याचा अर्थ काय होतो मराठी बघा, गायीने गवत. काय करायचं, पुन्हा एकदा येटचं वर्ब वन कोणतं आहे, इट आहे. त्याचा मराठी अर्थ काय, खाणे. ते द्या, गायीने गवत खाणे असं होतं का, होत नाही. मग काय करायचं, आपली आयडिया तीच. मराठी अर्थामधलं शेवटचं एक मात्रा असणारा अक्षर वगळा. तिथं काय होतं, गायीने गवत खाल्ले. ते खाल्ले असं होतं का, इथे खाल्ले होतं, ठीक आहे. लगल्या, ठीक आहे, खाल्ले. ओके, समजतंय का सिंपल पास्ट टेन्स, ठीक आहे. आता शेवटचं वाक्य आपण घेऊया. दे राईट अ लेटर. कोणता काळ आहे हा, ते पत्र लिहितात. कोणता काळ आहे, हा काळ आहे साधा वर्तमान. साधा वर्तमान काळ, ठीक आहे. दे राईट लेटर, ते पत्र लिहितात. दे म्हणजे काय, एकापेक्षा जास्त. त्यामुळे याचा सिंपल पास्ट टेन्स कसा होतो बघा, दे रोट अ लेटर. मराठीचा अर्थ होतो बघा मराठी, त्यांनी काय केले बाबा, त्यांनी पत्र. आता काय करायचं, रोट आहे, रोटचं विवन काय, राईट आहे. याचा अर्थ होतो मराठी लिहिणे. तर लिहिणे, लिहा. आता काय करा, मराठी अर्थामध्ये शेवटचे एक मात्रा असणारा अक्षर कट करा, ठीक आहे. पुन्हा यायचं मराठी सफिक्स मध्ये. आपले काय, तर मराठी सफिक्स पहिला आहे ला, दुसरा आहे ली, तिसरा आहे ले, चौथा आहे लो. लाली लेलो पैकी तर एक घ्या. त्यांनी पत्र लिहिले. ऐकलं इंटरेस्टिंग, परंतु लक्षात ठेवा